नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप भीमराव गिरे, इतिहास विभाग, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा. आज आपण लॉर्ड कर्झन यांनी केलेल्या बंगाल फाळणीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. 1905 ला प्रशासकीय कारण देऊन भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये बंगालची फाळणी झाल्याचं दिसून येते. लॉर्ड कर्झन यांची पार्श्वभूमी पाहत असताना 1899 ला व्हाईसरॉय या पदावर लॉर्ड कर्झनची नियुक्ती करण्यात आली. अत्यंत बुद्धिमानी व महत्वाकांक्षी असलेला हा ब्रिटिश अधिकारी याला भारताच्या भूगोल, सामाजिक तसेच संरक्षण विषयक अत्यंत महत्वाची ओळख त्यांना जवळून होती आणि म्हणूनच 1899 ला भारताचे प्रशासन पाहण्यासाठी व्हाईसरॉय या पदावर लॉर्ड कर्झनची नियुक्ती करण्यात आलेली होती. लॉर्ड कर्झनने भारतामध्ये सामाजिक, आर्थिक तसेच प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, कलकत्ता महानगरपालिका कायदा, लष्करी सुधारणा कायदा इत्यादी कायदे त्यांनी घडून आणलेले आहेत. विद्यापीठ कायदा, त्याचबरोबर त्यांचं एक महत्वाचं कारण एक कार्य म्हणून बंगालच्या फाळणीकडे सुद्धा पाहण्यात येते. बंगालच्या फाळणीचा जो प्रश्न आहे, कर्झनच्या अंतर्गत धोरणातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजेच 1905 ची बंगालची फाळणी होय. लॉर्ड कर्झनने बंगालची जी फाळणी केलेली आहे त्याचं महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासन क्षमतेच्या दृष्टीने बंगाल आणि आसाममधील सीमा पूर्वनिर्धारित करण्यासाठी बंगालची फाळणी करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. बंगाल प्रांतात त्यावेळी बंगाल, बिहार व ओरिसा याचा समावेश होता. त्याचे क्षेत्रफळ 1,89,000 चौरस मैल आणि लोकसंख्या जवळपास 8 कोटी असल्याचं दिसून येते. त्यात बिहार व ओरिसा यांची लोकसंख्या 2,10,00,000 इतकी असल्याचंही दिसून येते. कर्झनने बंगालची फाळणी प्रशासकीय सीमाचे पुनर्निर्धारण करण्याचे असे सांगितलेले होते. म्हणजेच बंगाल प्रांतात प्रशासन करणं कठीण चालल्यामुळे, कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तो भाग अत्यंत मोठा आहे, मोठा असल्या कारणास्तव प्रशासन करणं अवघड जात आहे आणि त्यामुळे बंगालची फाळणी केल्याचं लॉर्ड कर्झनने स्पष्ट केलेलं होतं. परंतु मित्रांनो, लॉर्ड कर्झनने जरी त्या पद्धतीचं उदाहरण सांगितलेलं असलं तरी प्रत्यक्षपणे ते कारण त्यामागचं नव्हतं. कारण भारतावर प्रशासकीय दृष्टिकोनातून जे वर्चस्व ब्रिटिश सरकारने प्रस्थापित केलेलं होतं ते फोडा आणि राज्य करा, डिव्हाइड अँड रूल या धोरणाआधारे त्यांनी केलेलं होतं आणि म्हणूनच मुस्लिम आणि हिंदू या दोन धर्मामध्ये फूट पाडून भारतावर साम्राज्य प्रस्थापित करण्याचं काम वेळोवेळी ब्रिटिश सरकारने केल्याचं दिसून येते आणि तेच एक महत्वाचं कारण म्हणजेच 1905 ची बंगालची फाळणी होय. मग ही जी काही बंगालची फाळणी झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण देताना कर्झन म्हणाले की मैमनसिंग आणि बाकरगंज विभागातील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे तिथे प्रशासन करणं अतिशय जिकरीचं व अवघड चाललेलं आहे आणि हेच कारण समोर ठेवून बंगालची फाळणी केल्याचं स्पष्टीकरण लॉर्ड कर्झन देतात. परंतु या अगोदर सुद्धा या दोन्हीही प्रांतातील जे काही जनता होती ही जनता स्वतःच्या हक्कासाठी लढत होती, परंतु लॉर्ड कर्झन त्यांना गुन्हेगार म्हणून ठरवतो. मात्र हे चुकीचं होतं, कारण जोपर्यंत आपण त्यांना गुन्हेगार म्हणून ठरवणार नाहीये तोपर्यंत आपल्याला प्रशासन करणं शक्य नाहीये. ही गोष्ट लॉर्ड कर्झन जाणत होता आणि म्हणूनच त्यांनी बंगालची फाळणी केल्याचं आपल्याला दिसून येते. 1904 मध्ये कर्झनने पूर्व बंगालचा दौरा केला आणि ऑक्टोबरमध्ये योजनेला अंतिम स्वरूप दिल्याचं सुद्धा आपल्याला सांगता येते. नव्या व्यवस्थेनुसार पूर्व बंगाल आणि आसाम याचा नवीन प्रांतात समावेश करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. बंगालची फाळणी करत असताना 3 महत्वाचे
घटक त्यांनी पाडलेले होते, 3 विभाग त्यांनी पाडलेले होते, ज्यात राजेशाही, नंतर चितगाव आणि ढाका असे 3 विभाग त्यांनी पाडल्याचे आपल्याला दिसून येते. प्रांताचे क्षेत्रफळ 1,06,540 चौरस असल्याचं आपल्याला दिसून येते. तर लोकसंख्या 3,10,00,000 असल्याचंही त्यात दिसून येते. त्यात 1,80,00,000 मुसलमान व 1,20,00,000 हिंदू असल्याचंही दिसून येते. यावरून असं दिसून येते मित्रांनो की 1,80,00,000 मुसलमान ज्या प्रांतात राहतात तिथे मुस्लिमांचे वर्चस्व असल्याचं दिसून येते. परंतु बंगालमध्ये त्यांनी धार्मिक दृष्टिकोनातून ही फाळणी केल्याचं आपल्याला दिसून येते. कारण ब्रिटिश सरकारने वेळोवेळी प्रत्येक सेकंदाला भारतामध्ये कधी मुस्लिमांना जवळ केल्याचं आपल्याला दिसून येते, तर कधी हिंदूंना जवळ करण्याचं दिसून येते. जेव्हा मुस्लिमांना जवळ केलेलं आहे मित्रांनो, तेव्हा हिंदूला दूर सारण्याचं काम आपोआप झालेलं आहे. जेव्हा हिंदूंना जवळ करण्याचं काम झालेलं आहे तेव्हा ऑटोमॅटिकच मुस्लिम दुरावले गेलेले आहेत. परंतु इतिहासकार असे म्हणतात की भारत ही एक नववधू आहे आणि हिंदू आणि मुस्लिम हे या नववधूचे 2 डोळे आहेत. आणि या पद्धतीने सांगत असताना ते सांगतात की हिंदू आणि मुस्लिमांना हातात हात घालूनच राहणं गरजेचं आहे. हे त्या काळातील वास्तविक परिस्थिती वर्णन करण्याचं काम एका इतिहासकाराने केल्याचं आपल्याला दिसून येते. मग ही जी काही फाळणी झालेली आहे या फाळणीला तीव्र विरोध सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येते. मग बंगालच्या विद्वानांनी अशी ठाम समजूत झाली होती की वाढत्या भारतातील राष्ट्रीय ऐक्यावर हा मोठा प्रहार आहे आणि बंगालची फाळणी हा इतिहास व भाषा यावर काही न निर्णय घेण्यासारखी गोष्ट आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचं हे एक साधन ब्रिटिश सरकारने शोधून काढल्याचंही आपल्याला दिसून येते. मग हे सांगत असताना ते सांगतात की बाबा पूर्वीपासूनच हिंदू आणि मुस्लिम ऐक्याने भारतामध्ये राहिलेले आहे. मग भारतामध्ये ही फाळणी का केलेली आहे, तर ब्रिटिश सरकारच्या काळामध्येच जसं की मौर्य साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या 2 साम्राज्यामध्ये भारत हा एकवटलेला होता. त्याच धर्तीवर मुस्लिमांनी सुद्धा एक मोठी सत्ता प्रस्थापित केल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु या सत्तेला कुठंतरी असंतोष मोठ्या प्रमाणात उफळून येताना दिसत होता आणि हा असंतोष कुठंतरी शांत करण्यासाठी आपल्याला असे निर्णय घेणं गरजेचं असल्याचं कर्झनच्या एकन वृत्तीतून दिसून येते. आणि म्हणूनच 1905 लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. मग इथे या फाळणीच्या नंतर अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचा निषेध सुद्धा करण्यात आलेला होता. कलकत्ताच्या टाउन हॉल येथे हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन त्यांनी एकमेकांच्या कलाईवर राख्या बांधून आम्ही एक असल्याची भूमिका ब्रिटिश सरकारसमोर अप्रत्यक्षपणे दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यावेळेस अनेक बांधवांवर लाठी हल्ला सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रिटिश सरकारकडून केलेला आहे. कारण या बंगालच्या फाळणीला तीव्र विरोध होण्याचं कारण म्हणजेच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये तुम्ही फूट पाडण्याचं काम करत आहात आणि म्हणून हिंदू आणि मुस्लिम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला दिसून येते. तसेच मग इथे विरोध होण्यामागचं महत्वाचं कारण कोणकोणतं दिसून येते, तर बंगाल प्रांत आणि ढाका येथे 2 जर वृत्तपत्र वेगवेगळ्या पद्धतीचे निघत असतील तर एका वृत्तपत्राचा खप कमी होणार होता आणि म्हणून त्याला सुद्धा विरोध झाल्याचं ब्रिटिश सरकार सांगते. तसेच वकील प्रशासनाकडून सुद्धा बार कौन्सिल जे आहे ॲडव्होकेट बार कौन्सिल या बार कौन्सिलकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथे तीव्र विरोध झालेला होता. त्याचं कारण सांगत असताना असं दाखवल्या जाते की उच्च न्यायालय हे ढाका इथे एक उच्च न्यायालय स्थापन होईल आणि जर असे दोन पद्धतीचे म्हणजे कलकत्ता इथे एक आणि ढाका इथे एक असे जर 2 उच्च न्यायालय जर स्थापन झाली तर वकिलांना 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागेल. म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी विरोध केल्याचा असं सांगता येते. आणि म्हणून
गव्हर्नर अँड्रू फ्रेझरच्या मध्ये या दोन्ही पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये तिथे तीव्र विरोध झाल्याचं सांगता येते. परंतु असं काही झाल्याचं आपल्याला दिसत नाही मित्रांनो. हे फक्त ब्रिटिश नीती होती की त्यांनी त्या पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि त्या धोरणामुळेच भारतातील हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष निर्माण केला आणि ही जी काही फाळणी केलेली होती 1905 या फाळणीच्या कार्यावर कुठंतरी पडदा पाडावा म्हणून ब्रिटिश सरकारकडून वेळोवेळी अशा पद्धतीचे ध्येय धोरणं स्पष्ट केल्या जात होते. धन्यवाद.